वादळासारखा मैदानाच्या आतमध्ये उभा आहे, परंतु मी अगोदरच सांगितलं ना, एका पिक्चर मध्ये, अख्ख्या पिक्चर मध्ये हिरो मार खातो, परंतु शेवट तो मात्र विलनला मारल्याशिवाय राहत नाहीये. या अख्ख्या पिक्चर मध्ये म्हणेल सूरज पाटीलने दमदार बॅटिंग केली आहे, परंतु मॅच जिंकली तरच तो हिरो होणार. आणि इथून जर का मॅच हरला तर त्याला विलन हे टायटल या मॅचचं जरूर मिळेल. नेरे संघ पुन्हा एकदा टीम मीटिंग, कौतुक करावं लागेल उमेश यांचं. फक्त 9 धावांचं षटक मैदानाच्या आतमध्ये, अंडर प्रेशर आहे मित्रांनो. मेगा फायनलच्या अगोदरची फायनल मैदानाच्या आतमध्ये चालू आहे की काय, कोणीच हार मानायला तयार नाहीये. सचिन मोरे त्यांचा संघ झुंज देतोय. तर येस, कोणी जिंकू द्या ही मॅच आपण पाहू शकाल. आदेश शेठ भगत साहेब आणि कानाशेठ पाटील साहेब यांच्याकडनं विजेत्या संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक देण्यात आहे. प्रयत्न प्रामाणिक असेल, कष्ट ज्याचे जास्त असतील, या थंडीमध्ये जो जास्त घाम गाळेल त्या संघाला मात्र 2000 रुपयांचं पारितोषिक आपण पाहू शकाल आदेश शेठ भगत आणि कानाशेठ पाटील यांच्या माध्यमातून दिलं जाईल. प्रत्येक षटकाराकरिता 100 रुपयांचं पारितोषिक आहे. षटकार हॅट्रिक करिता 10,000 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक करिता संतोष शेळके यांच्याकडनं 3000 रुपयांचं पारितोषिक आहे. काय घडतं या मॅच मध्ये, निर्णायक ओव्हर टाकण्यासाठी संघातील एक एक्सपिरियन्स खेळाडू सुशांत गायकरच्या हातामध्ये बॉल सोपवलाय. या बॉल वरती निर्णय असेल मित्रांनो. आज जी मेहनत केली या मध्यरात्रीपर्यंत, ती मेहनत सार्थ ठरणार की मात्र मेहनत वाया जाणार आहे. इथून आपण पाहिलं तर पहिला डॉट आलाय. प्रेशरचा फुगा हळूहळू हळूहळू वाढायला सुरुवात झालाय. आणि जसं मित्रांनो समीकरण वाढेल ना, तो फुगा कधी फुटेल कुणाला समजणार नाहीये. सूरज पाटील स्ट्राईकलाय. जीतू 11 जानुमान नेरे संघ कंबर कसतोय या मॅच मध्ये, परंतु जोपर्यंत सूरज आहे तोपर्यंत ही मॅच संपलेली नाहीये केडीएच वाघेलवाडा टीम साठी. पुढचा बॉल, यावेळेचा बॉल इथून आपण पाहिलं तर जाईल डिफाइन लेग झोन मध्ये. मॅच ऑन आहे सांगणारा चौकार. थँक्यू डीजे. कुणालाच थंडी वाजत नसेल मैदानाच्या आतमध्ये, कारण की या मॅचने तितकी गरमीच निर्माण केली आहे. 4 चेंडू 14 धावा. लास्ट बॉलला जर का 2 घेतल्या असत्या 12 उरल्या असत्या. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये कोणत्याच प्रकारचं स्थान नाहीये. परंतु जर आणि तर या शब्दांशिवाय क्रिकेट देखील खेळला जाऊ शकत नाहीये. 4 चेंडूंचा काही शिल्लक आहे, 14 धावांची गरज आहे. या 2 चेंडूंमध्ये एक मोठा फटका नित्यांत येणं गरजेचं. पुढचा बॉल, यावेळेस इथे मात्र कहाणी में ट्विस्ट. मी म्हणेल आदई संघ या आयोजनामध्ये ना, या तारांनी आतापर्यंतचा 4था संघ आहे ज्याचा निकाल लावलाय. आता आपण पाहिलं तर नक्कीच काय फटका होता. सूरजने देखील विचार केला नव्हता. या तारा मित्रांनो कोणी विचार देखील केला नसेल. सगळ्यांची झोप उडवणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. षटकार बोलून मोकळे, षटकार टाकून मोकळे, स्कोररने देखील षटकार लिहून मोकळे, परंतु निर्णय बदलावा लागलाय. संकट मोचक आपण पाहिलं तर बजरंग बलींना म्हणतात, परंतु संकट मोचक या मैदानाच्या आतमध्ये या तारा ठरल्यात. जर का आपण पाहिलं ना नेरे संघ मॅच जिंकला, या तारांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज. इथे आपण पाहतोय काय घडतंय. पंचांचा इशारा, इट्स वाईड. कहाणी में ट्विस्ट. प्रेक्षक मायबाप वर्ग नक्कीच प्रत्येक जण डोंगराच्या कडेला उभा आहे. अति उत्साहामध्ये कुठे पाऊल टाकाल त्याचा विचार करा, कारण की या मॅच मध्ये कुणाचंच भाम जागेवरती नाहीये. चला 12वा खेळाडू. इथून काहीच आपल्याला हे नकोय, फक्त मॅच घ्यायची आपण. तर नक्कीच आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा आलाय.
तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि दावा करायच्यात. शुभांक 11. इथे मित्रांनो तारा असू द्या किंवा काही असू द्या, तारा रंपम बॉलला फेकून दिलाय. सीमा रेषा पार येतोय षटकार. एटीएम आज मित्रांनो खुलं होणार आहे. तीन चेंडू आणि 4 धावांची गरज. काय बॅटिंग करतोय. 14 चेंडू आणि 40 धावांची जबरदस्त खेळी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॅटरचं नाव आहे सूरज पाटील. मित्रांनो जबरदस्त कामगिरी. आता मात्र नख खायला सुरुवात झालीये. जर कोणाला हृदय विकाराचा त्रास असेल तरी मॅच पाहू नका. इथून एखादा डॉट बॉल येईल का. यावेळेचा बॉल वाट पाहिली चेंडूची आणि चेंडू त्याची वाट लावून गेलाय. विजय चौकार मैदानाच्या आतमध्ये. असतील भाग्येश यांच्यासाठी 200 रुपये असतील. तसेच साहिल म्हात्रे आणि आदेश शेठ आणि त्याचबरोबर कान्हा शेठ पाटील यांच्याकडनं विजेते संघाला 2000 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. तसंच प्रियांश शेठ पाटील आणि अक्षय शेठ पाटील यांच्याकडनं सूरज पाटीलला रोख रक्कम 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. तर नक्कीच मेहरबान आणि मथुर आणि मेहबूब ज्यांनी अखंड महाराष्ट्र गाजवलाय मित्रांनो, त्या बैलाचे मालक सन्माननीय श्री कान्हा शेठ पाटील साहेब. आणि आता नक्कीच आपण पाहिलं तर